सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। इचलकरंजीतील रस्त्यांच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबांचं पायाचं बांधकाम अपघाताला कारण ठरत आहे। मंगळवारी रात्री शिवतीर्थ ते शाहू पुतळा मार्गावर अशाच एका विद्युत खांबाच्या कॉन्क्रीटच्या बेसला चारचाकी वाहन धडकलं। या अपघातात चारचाकीचा टायर फुटून पलटी झाली। सुदैवानं एअरबॅग उघडल्यानं चालक भरत जैन बचावले। रात्रीच्या अंधारात तर विद्युत खांबांचा कॉन्क्रीटचा बेस दिसतच नाही, त्यामुळे एकतर त्यावर रेडियम लावावं किंवा पांढरे पट्टे मारावेत अशी वाहन चालकांची मागणी आहे। इचलकरंजीतील शिवतीर्थ ते राजवाडा चौक, शिवतीर्थ ते कोल्हापूर नाका, शिवतीर्थ ते संभाजी चौक आणि स्टेशन मार्ग या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी रस्ता दुभाजक आहेत। रस्ता दुभाजक नसलेल्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबांसाठी कॉन्क्रीटचे बेस बनवलेत। मात्र कॉन्क्रीटचे कट्ट्यासारखे बनवलेले हे बेस आता वाहतुकीला अडथळा ठरतायत। विशेषतः रस्त्यावरचे दिवे बंद असले आणि अंधार असला तर कॉन्क्रीटचे हे बेस अपघाताला आमंत्रण देतात। असाच प्रकार मंगळवारी रात्री घडला। इचलकरंजीतील भरत जैन हे शिवतीर्थापासून शाहू पुतळ्याच्या दिशेने निघाले होते। डॉक्टर ढवळे दवाखान्याजवळ आल्यावर विद्युत खांबाचा बेस दिसला नाही आणि गाडीचं चाक त्या कॉन्क्रीट कट्ट्याला घासलं। त्यामुळे टायर फुटून गाडी पलटी झाली। सुदैवानं गाडीतील एअरबॅग उघडल्यानं जैन बचावले। याच परिसरातील BSNLचा एक बॉक्सही वाहतुकीला अडथळा ठरतोय। त्यानंतर यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी महापालिकेतील बांधकाम अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना घटनास्थळी बोलवून विद्युत खांबांची धोकादायक परिस्थिती दाखवून दिली। किमान कॉन्क्रीटच्या त्या बेसवर पांढरे पट्टे किंवा रेडियमचे पट्टे ओढावेत अशी वाहनधारकांची मागणी आहे।